आणि आता रेडी व्हा आपल्या EMDची हॉकिंग ऐकायला। कशी आहे हॉकिंग? जबरदस्त। मेमो ट्रेनने पण हॉकिंग दिली फुल टशन। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आज आहे शनिवार 19 जुलै 2025। मी आपल्यासाठी घेऊन आलोय पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओ, तोही आपल्या रेल्वेचा, इंडियन रेल्वे। सध्या मी आहे, आपण समोर बघताय, धुळे रेल्वे स्टेशन। खूपच सुंदर रेल्वे स्टेशन बनवलंय, त्याने रिनोव्हेट केले। याच्या आधी एवढं डेव्हलप नव्हतं। मी मागं न्यूज ऐकली होती आणि आज प्रत्यक्षात बघितलंय रेल्वे स्टेशन। काय सुरेख दिसतंय। समोर आपण गार्डन वगैरे त्यांनी केलंय, बघा आपण। तर सध्या इथून लॉंग डिस्टन्स चालणारी एकमेव ट्रेन आहे, ती म्हणजे धुळे CSMT एक्सप्रेस। आणि त्याच ट्रेनने आज आपण प्रवास करणार आहोत मंडळी। आता गाडीचा निघायचा टाइम आहे 6:30चा, आता वाजलेत 5:45। या प्रकारे एंट्रन्स आहे रेल्वे स्टेशनचा आपण पाहताय आणि प्रशस्त अशी पार्किंग आहे या साईडला। गाडी सध्या एकच चालते इथून, त्यामुळे लोकांची धावपळ तेवढी आपल्याला बघायला भेटत नाही। समोरच्या साईडला बघताय आपण तिकीट घर, हे आहे आपल्या नॅरोगेज ट्रेनचं छोटासा डब्बा आणि त्याच्यातच त्यांनी तिकीट घर केलंय। मस्त असं दिसतंय। सकाळचं वातावरण बघताय आपण धुळे रेल्वे स्टेशन। धुळे स्टेशनला आलं ना, आपल्याला एक रेट्रो फिलिंग येते। सध्या इथलं जे टाइम टेबल आपण बघताय, धुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ट्रेन 6:30 वाजता आणि त्याच्यानंतर चाळीसगाव धुळे मेमो। आणि हे बघा एंट्री बघा, स्वागत बघा, झुमर कसलाय आणि समोर आपली ट्रेन लागलेली आहे। आणि धुळे रेल्वे स्टेशनला आलं ना, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी गोष्ट जाणवते ती म्हणजे स्वच्छता। आपण बघताय या साईडला पाण्याचा आपल्याला नळ वगैरे आहे, इकडं रिफ्रेशमेंटचा स्टॉल आहे आणि ही आपली धुळे CSMT। समोर आपण बघताय प्रतीक्षालय म्हणजेच वेटिंग हॉल, छोटासा आपण क्यूट असा वेटिंग हॉल आहे। आपण बघताय तिथे छोटीशी फ्रेम लावली आहे, फॅन वगैरे बघताय, POP मस्त असा आहे, डिजिटल बोर्ड समोर। सध्या तरी याची तरी गरज नाही, कारण प्रशस्त असा प्लॅटफॉर्म आहे। 1 स्टेशन 1 प्रोडक्ट च्या अंतर्गत प्रत्येक स्टेशनवर आपल्याला हे पाहायला मिळतं। तिथल्या लोकल प्रोडक्ट विकण्यासाठी हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह इंडियन रेल्वेजने घेतलेलं आहे, आपण बघताय। आणि जसं मी आपल्याला सांगितलं, इथून एकमेव ट्रेन चालणारी ही आपली धुळे मुंबई एक्सप्रेस। आणि याच्या व्यतिरिक्त फक्त एक लोकल ट्रेन चालते, ती म्हणजे चाळीसगाव ते धुळे डेमो ट्रेन। ती सकाळी 7:30 वाजता आहे। आणि या ट्रेनचं खास वैशिष्ट्य म्हणजे याची रेक शेअरिंग आहे आपल्या मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस सोबत 1109 अनरिझर्व कोच। आता सध्या तरी कोणीच नाहीये ट्रेन मध्ये। अनरिझर्व कोच पण बघा गुड कंडिशन मध्ये, चार्जिंग सॉकेट वगैरे, बसण्यासाठी आपल्याला व्यवस्थित सीटिंग वगैरे, इथं बसून आपण विंडो सीटचा आनंद घेऊ शकता। चला आता आपल्या कोच मध्ये जायचंय आपल्याला। आता सगळ्यात महत्त्वाचं, आपला हा अनरिझर्व कोच आहे। त्याच्यानंतर आपल्याला समोर जो कोच आहे तो आहे रिझर्व कोच सीटिंग चेअर कार। सीटिंग चेअर कार बघा या प्रकारे आहे। खूप वेळा प्रवास केलाय आपण अशा प्रकारच्या ट्रेन मध्ये, सिंहगड एक्सप्रेस मध्ये खूप वेळा प्रवास केलाय। कम्फर्ट आहे एकदम जबरदस्त। आता चला जाऊया आपल्या कोच मध्ये। मी आपल्याला अनरिझर्व कोच आणि रिझर्व कोच हे 2 कोचेस दाखवले। रिझर्व कोच म्हणजे सीटिंग चेअर कार, अनरिझर्व तो पण सीटिंगच आहे। आणि तिसरा जो कोच आहे तो आहे AC चेअर कार, ज्याच्यामध्ये आपण प्रवास करणार आहोत। तर चला आता बघूयात आपला AC चेअर कार कोच। आणि भाई सकाळचं वातावरण असलं भारी झाले ना, आणि धुळ्यामध्ये आल्यावर एक स्पेशल फिलिंग नेहमीच येतं आपल्याला। खूप सारे आपण ST चे प्रवास धुळ्यातनं केलेत, आज पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास। नेहमी या ट्रेनला जो लोको असतो तो असतो कल्याण लोकोशेडचा WCM 3KW2 इलेक्ट्रिक, पण पहिल्यांदा खूप दिवसानंतर बघायला भेटतोय EMD। चला आता आपल्या कोच मध्ये जाऊयात C1। मंडळी आत्ताच मी आपल्याला C1 कोच दाखवला, ज्याच्यामध्ये आज आपला प्रवास होणार आहे। पाठीमागे आपण बघताय WDP4D कल्याण लोकोशेडचा आवाज जबरदस्त करतोय, हॉकिंग जबरदस्त होणार आहे। इकडे डॉगेज बाय बघा आपण। 6 वाजलेत, अजून अर्धा तास आहे आपल्या गाडीचा डिपार्चर व्हायला। सिंगल प्लॅटफॉर्मचं रेल्वे स्टेशन आहे। आता मी आलोय धुळे रेल्वे स्टेशनच्या एकदम एंड पॉइंटला। इथून आपला प्लॅटफॉर्म संपतोय। इथे बघा आपलं धुळे। बोला कोण धुळेमधून आपला हा व्हिडिओ बघतोय, पटकन हजेरी लावा। आणि समोर आपला WDP4D लोको बघा, रेडी एकदम, जसं काय रेसला थांबलाय। कुठल्याही क्षणी निघू शकते ट्रेन, पण नाही, टायमिंग शिवाय निघणार नाही। तर चला आता जाऊयात आपल्या कोच पाशी, सेफ साईड, कारण बॅग तिकडे ठेवलेली आहे। तर चला मंडळी, ऑन टाइम 6:30 धुळे रेल्वे स्टेशनहून आपल्या धुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल एक्सप्रेस या ट्रेनचं डिपार्चर झालेलं आहे। WDP4D ने जबरदस्त असा हॉंक दिलेला आहे। आता बरोबर 21 किलोमीटर नंतर आपला जो नेक्स्ट स्टॉप आहे शिरूड म्हणून येणार आहे। तर शिरूड मधून कोण असेल आपला व्हिडिओ बघताय तर कमेंट करायला विसरू नका। आपला जो प्रवास होणार आहे ना टोटल, तो 383 किलोमीटरचा प्रवास असणार आहे धुळे ते मुंबई।
या क्रॉसिंगमधून आपण भरपूर वेळा एसटीने प्रवास केला आहे, आज पहिल्यांदा इथून ट्रेनने चाललो आहे. सहा वाजून 54 मिनिटं झालेत. आपण पोहोचलोय शिरूडला. 21 किलोमीटर आपण ट्रॅव्हल करत आलोय धुळे ते शिरूड. आता तुम्ही म्हणसाल मी वरती का थांबलोय, प्लॅटफॉर्मवर का नाही गेलो? रेल्वे स्टेशन आलंय तर रेल्वे स्टेशन बघा समोर. आताच बघितलं आपण अरायवल. हे बघा लोक कशी चढतात ते. सगळ्यात महत्त्वाचं प्लॅटफॉर्म एवढा छोटा आहे. मेमो ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म आहे. आता ही एकमेव ट्रेन आहे या रूटवर चालणारी, त्यामुळे या शिरूड रेल्वे स्टेशनवर एवढा प्लॅटफॉर्मच नाही की पूर्णच्या पूर्ण ट्रेन बसेल. आता सध्या आपण मेन लाईनला थांबलोय. असं काय आहे, मे बी फ्युचरमध्ये ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी वाढेल इकडं त्यावेळेस प्लॅटफॉर्म मोठा करतील. पण माझ्या मताने तरी करायला पाहिजे प्लॅटफॉर्म मोठा, कारण की आता सपोज या AC कोचमध्ये जर कुठलं वयोवृद्ध माणूस असेल, त्याला जर बोर्ड करायची असेल ट्रेन, तर प्रॉब्लेम होईल ना. आणि एकच प्लॅटफॉर्म आहे. या साईडला लोक बघा कशी बसलेत. आता ही जी लोक वाट बघतात आहे ती चाळीसगाव धुळे मेमोची, ती इकडून येतच असेल. आता आपल्याला कुठेतरी पुढे क्रॉस होईल आणि मग ही लोक जातील धुळ्याला. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे टोटल 12 स्टेशन धुळे ते मुंबई या प्रवासाच्या दरम्यान. शिरूड आता आपण थांबलो, याच्यानंतर जामदा, त्याच्यानंतर चाळीसगावनंतर नांदगाव, मनमाड, मग त्याच्यानंतर लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर आणि मग CSMT असा आपला प्रवास असणार आहे. मंडळी, मी आपल्याला सांगत होतो की आपल्याला क्रॉस करणार आहे चाळीसगाव धुळे मेमो. ती याच स्टेशनवर क्रॉस करणार आहे शिरूडवर. आपण बघताय समोरून येते. खरं तर इथं आपला 1 मिनिटाचा हॉल्ट असतो, पण या ट्रेनमुळे आपण क्रॉसिंगसाठी थांबलोय. पण फ्रंट लुक मेमो ट्रेनचा काय जबरदस्त आहे बघा. पॅन्टो बघा कसा दिसतोय भारी. चाळीसगाव धुळे. आणि आता रेडी व्हा आपल्या EMDची हॉंकिंग ऐकायला. कशी आहे हॉंकिंग, जबरदस्त. मेमो ट्रेनने पण हॉंकिंग दिली, फुल टशन. चला शिरूड पासून निघालोय आपण आणि मेमोने पण डिपार्चर घेतलंय.
42 किलोमीटरचा टप्पा पार करत आपण पोहोचलोय जामदा या रेल्वे स्टेशनला। प्लॅटफॉर्म बघा कसा आहे। मागचा आपण शिरूडला बघितलं, असा पण प्लॅटफॉर्म नव्हता। आता इथं निदान आपल्याला थोडंफार इथं आहे, चढायला उतरायला इथं आहे थोडीफार सोय। 1 मिनिटाचा स्टॉप आहे इथं सुद्धा। चला वरती जाऊयात। 42 किलोमीटर आतापर्यंत आपण पार केलं। आता याच्या पुढं आपण जॉईंट होणार आहोत सेंट्रल रेल्वेला, म्हणजे मेन लाईनला। मुंबई दिल्ली मेन लाईन 14 किलोमीटर राहिला अजून इथून चाळीसगाव। जामदामधून कोण आपला व्हिडिओ बघतंय कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरायचं नाही बरं का। गिरणा नदी आणि गिरणा नदीचा बांध बघा, पाणी अजिबात नाहीये। ऐन पावसाळ्यात हे दृश्य आहे। सेंट्रल रेल्वेची मुंबई दिल्ली मेन लाईन बघताय आपण, मर्ज होतो आता या लाईनला आपण। इकडे दिल्ली, इकडे मुंबई। सात वाजून 38 मिनिटं झालेत, आपण पोहोचलोय चाळीसगाव जंक्शनला। गर्दी बघा, आपल्या गाडीमध्ये ना कोणीच नव्हतं चाळीसगाव पर्यंत। जसं चाळीसगावला चढलोय, गाडी बघा कशी फुल झाली। आपल्या पण कोच मध्ये भरपूर सारे लोक आलेत। आता आपल्या शेजारच्या सीट मध्ये कोण येतंय का नाही बघायला लागलं। मला वाटतं येणार कोण ना कोण। चाळीसगाव जंक्शन आहे, कशामुळे तर एक लाईन आपली धुळ्याकडे जाते आणि मेन लाईन मुंबई दिल्ली मेन लाईन। चाळीसगाव जळगाव जिल्ह्यातील एक तालुका, महत्वाचा तालुका। चला आता 3 मिनिटाचा हॉल्ट आहे। काही वेंडर्स आले चुकून तर ते आपल्या नशिबाने, पण त्याची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे मी ऑर्डर केलंय नाश्ता नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून झोमॅटोवरून। काय ऑर्डर केलाय खूप खास असणार आहे। लोकल वेंडर आपण बघताय, वडापाव वगैरे मिळतं, ते खायचं असेल आपल्याला तर
तर मंडळी 8:18 झालेत. आपण पोचलो आहे नांदगावला. आपण बघताय आतापर्यंत आपण 98 किलोमीटर क्रॉस केलं आहे धुळ्यापासून इथपर्यंत. नांदगाव तालुका नाशिक जिल्हा. आणि इथून आहे ना तर नेक्स्ट स्टॉप असणार आहे आपला 25 किलोमीटर लांब मनमाड. समोरची जी लाईन बघताय आपण, ही लाईन आली आहे छत्रपती संभाजीनगरकडून. मनमाड जंक्शनला 15 मिनिटं लेट आपली गाडी पोहोचली आहे. आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवर बघताय दादर साईनगर एक्सप्रेस या गाडीचा ओव्हरटेक आहे इथं. खरं तर खूप स्लो ओव्हरटेक होणार आहे कारण की आपली गाडीचा 5 मिनिटं हॉल्ट आहे इथं. आणि याही गाडीचा इथं रिव्हर्सल आहे. आपली गाडी पहिल्यांदा जाईल आणि त्याच्यानंतर मग दादर साईनगर एक्सप्रेस निघेल. मनमाड जंक्शनला पोहोचलोय आणि गर्दी गोंधळ ऐकून आपल्याला समजलंच असेल की किती इम्पॉर्टंट रेल्वे स्टेशन आहे मनमाड जंक्शन. आणि इथं खाण्यापिण्याचे स्टॉल्स आपल्याला बघा, इथं सगळं काही भेटणार आपल्याला. वडापाव, समोसा या साईडला आपण बघताय. वडापाव, इथले इडली वगैरे बघा, स्टॉल 5 मिनिटं हॉल्ट आपला इथं. जवळजवळ 123 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलाय. आता जंक्शन काय आहे, इथून एक लाईन जाते दौंडकडे, एक लाईन मुंबईकडे, एक लाईन छत्रपती संभाजीनगरकडे, एक लाईन कडून आपण आलोय. धुळ्याहून ज्यावेळेस निघलो होतो ना त्यावेळेस धुळे बस स्टँडला चहा पिला होता. त्यानंतर काहीच खाल्लेलं नाही, भूक लागली. आता वाटतं आता कधी येते नाशिक रोड. तर चला, डिपार्चर सिग्नल मिळालेला आहे आपल्याला येल्लो. चला, 5 मिनिटाच्या हॉल्ट नंतर मनमाड जंक्शनवरून डिपार्चर झालं आपलं. चला आता याच्यानंतर लासलगाव रेल्वे स्टेशन येणार आहे. समोर आपण ब्रांच लाईन बघताय, ही आहे मनमाड दौंड ब्रांच लाईन. आणि समोर आपण थम्सअप हिल पण पाहू शकतो, फेमस या रूटचं.
नाशिक रोड रेल्वे स्टेशन 10 वाजलेत, पोहोचलोय आपण. साकेत एक्सप्रेसला डिपार्चर भेटले. अयोध्या, लोकमान्य टिळक अयोध्या कॅन्ट एक्सप्रेस. गाडी बघा फुल भरलेली. हो, थँक्यू. 196 किलोमीटरचा टप्पा पार करत आता आपण पोचलोय नाशिक. आताच मी सांगितलं 10 वाजता गाडी पोचली. गर्दी एवढी होती ना. आता सध्या आपण बघताय पुन्हा एकदा खूप सारे पॅसेंजर्स चढलेत इथून सुद्धा. जे बाकीचे स्टाफ मेंबर वगैरे ते शेजारी बसले होते ते उतरलेत. आणि मी आपल्याला सांगितलं होतं इथून आपण फूड ऑर्डर केले, ते म्हणजे समोर. आता आपण बघा नाशिकची फेमस श्याम सुंदरची मिसळ आपण ऑर्डर केली आहे ट्रेनमध्ये. तरी टेस्ट करून मी आपल्याला सांगतोच. डिपार्चर झालं आहे आपलं. EMD लोक आपला जबरदस्त. त्याला आता टेस्ट करूयात फूड. खूप भूक लागली. आता मिसळ मागवली खरी. आपण बघताय ताक श्याम सुंदरचं, ही शेव, कांदा, टोमॅटो, पाव पण दिलं. पण सगळ्यात महत्त्वाचं आता ही मिसळ मिक्स कशी करायची हा प्रश्न पडला. मला वाटलं एखादा कंटेनर वगैरे देतील, तसं नाही दिलं त्यांनी. द्यायला पाहिजे होतं ॲक्च्युली. पाव बघा, गरमागरम पाव. तर या मिसळमध्ये ना आपण सगळं कांदा वगैरे, शेव वगैरे सगळी मिक्स केली. तर टेस्ट करून सांगतो. इथे अशी वाटते ना, कधी जर साईडला थोडं जरी झालं तर अंगावर सांडेल सगळं. अकरा वाजलेत मंडळी. आपण पोहोचलोय इगतपुरी रेल्वे स्टेशन. इगतपुरी म्हणजे एक हिल स्टेशन मुंबई आणि नाशिकच्या दरम्यान असणार. आता 250 किलोमीटर आपण पार केलंय, पण अर्धा तास उशीर झाला. या साईडला एक ट्रेन आली आहे, कुठली आपण बघूया. इकडं नाश्ता आपण बघताय भरपूर सारे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. वडापाव, समोसा. आता खरं तर आपण श्याम सुंदरची मिसळ घेतली. मिसळची टेस्ट एक नंबर होती, पण प्रॉब्लेम असा झाला कंटेनर नाही दिला, चमचा नाही दिला. खाणार कसं? लिक्विड एकदम पातळ, खाऊच शकत नव्हतो. अक्षरशः फेकून द्यावं लागलं. तर हे त्यांना समजायला पाहिजे. समोर पुष्पक एक्सप्रेस बघा, मुंबईकडून आली गाडी. 5 मिनिटाचा हॉल्ट. आता बघू काहीतरी खायला घेतो. मिसळने सगळा प्लॅन फेल केला आपला. चला गाडी निघली आपली इगतपुरीवरून. 5 मिनिटाचा हॉल्ट होता. वडापाव घेतले 2 30 रुपयाचे. वडापाव बघा एकदम फ्रेश आहे. त्याच्यामध्ये बटाटा स्टफिंग एकदम जबरदस्त. त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर वगैरे सर्व टाकलेलं आहे. त्याच्यामुळे टेस्ट एक नंबर आणि गरमागरम आहे. आता इगतपुरीहून निघाल्यानंतर या रूटची सगळ्यात खासियत म्हणजे आपल्याला लागणारा इगतपुरीचा घाट, कसारा घाट, तो आता लागणार आहे. आणि पावसाळ्यामध्ये कसारा घाट म्हणजे काय औरच.
चलो येऊ का सर? चलो बाय. नंबर घेऊन एक ग्रुप करून काम चालू. हमारा फूड डिलीवरी करता है. आपण पोहोचलोय कल्याण जंक्शनला आणि या साईडला धुळे मुंबई आणि इकडं मुंबई धुळे दोन्ही गाडींचं मिलन झालंय आपण बघताय. तर आपली गाडी फायनली चालली आहे कल्याण जंक्शन वरून. तर मंडळी हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. खरं तर जायचं होतं दादरला, आपण काही पर्सनल रिझनमुळे इकडे जाण्याचं टाळतोय आणि हा व्हिडिओ इथेच संपवतोय. मी कल्याणला ही ट्रेन डी बोर्ड करतोय. ओव्हरऑल हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. खास करून आपल्याला कव्हर करायचं होतं धुळे ते चाळीसगाव हे सेक्शन, छोटंसं सेक्शन होतं पण ते आपण कव्हर केलं. खास करून धुळ्यानंतर शिरूड आणि जामदा या स्टेशनला मला बघायला भेटलं, मी कव्हर केलं. आणि तिथले जे छोटेसे रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म सुद्धा छोटेसे, हे सर्व बघायला मिळालं. एक वेगळा एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर चाळीसगाव ते मनमाड सेक्शन आपल्याला माहितीच आहे, एकदम सुपरफास्ट ट्रेन, एकदम सुपरफास्ट प्रवास. आणि आपली ट्रेन पण भारीच होती. आपल्या ट्रेनचं रेक शेअरिंग होतं सिंहगड एक्सप्रेससोबत, त्यामुळे ट्रेनची कंडिशन चांगलीच होती. वॉशरूम पण ओव्हरऑल मस्तच होतं. तर चला मग मंडळी, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.